बट यार टॉटन हॉटेलमध्ये तुम्ही खूप असं विचार करून राहा, कारण की चालतच नाही आहे. आम्ही कॉफी मागवली हॉटेलमध्ये आणि दूधच जायला होतं पूर्ण. आज लाईट नको जायला, आज झोप तरी नीट व्हायला पाहिजे माझी आमची. अरे वा, आलात तुम्ही. अरे यार काल रात्रीचं नुसतं लाईट येते जाते नुसता त्रास झाला आहे लाईटचा. डेंजर सिच्युएशन होती रात्री आणि झोप एवढा वेळ मोडली माझी नुसतं लाईटमुळे, काय सांगायचं. आता उठलो आहे, सकाळी 8:30 वाजलेत. आता मला 9:30पर्यंत ब्रेकफास्ट करून आम्हाला निघायचं आहे. 2 क्लायंट करायचे आहेत. आता सकाळचं पण एक क्लायंट आहे आणि दुपारचं पण एक क्लायंट आहे. तर ते 2 क्लायंट करायचे आहेत. बघू, आता ही सुरुवात झालीच आहे. बट यार टॉटन हॉटेलमध्ये तुम्ही खूप असं विचार करून राहा, कारण की रात्रभर लाईट जाते. म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 16 वेळा लाईट येऊन गेली बाबा, एवढं लाईट गेले. माझ्या चेहरा तुम्ही बघू शकता की असं फुल डल आहे. त्याच कारणामुळे काही माझी झोपच झाली नाही. ब्रेकफास्ट करू पहिले, नंतर जाऊ पुढे. सर गेले दांगोळीला, आता माझ्या मी जाईल. लोक काय इकडे राहतात काय, हे बघा कपडे सुकायला टाकलेत लोकांनी काय कपडे सुकायला टाकले इकडे. काय घरवर आहे का, फ्लॅटमध्ये राहतो आम्ही. इकडून इकडे साईडलाच एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचे पण एंट्री गेट आहे इकडेच आहे. आणि आमच्या बेडरूमला गॅलरी पण आहे, आमच्या हॉटेल रूमला गॅलरी पण आहे. मस्त आहे, म्हणजे स्पेशल आहे थोडीफार 2-3 लोकांसाठी. ओके. You said that you've been lonely, makes you cold as ice. Hard to get to know me, but better than the lies. No way I'd let you slip by. माझी खरी सांगू, या बेडवरती झोपच होत नाही. अशी एवढे बाउन्सी बेड असतात ना, नाही होत झोप बाबा. माझी झोप झाली नाही. एक दोन तास ठीक आहे, जस्ट टू असं ले डाऊन अँड ऑल. बट मी कधी आयुष्यामध्ये घरी ठेवणार नाही असे बेड्स. बिलकुल म्हणजे असं झोपच ना. एका साईडला गेलो तर ते असं वाटतं की मी कुठं खाली पडणारच आहे. ते होतच नाही. अजून बघा, झोप तर खूप येते बट झाली नाही म्हणून. बट बेड पण असा थडकाच ना. रेडी होऊन घेतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, आम्ही ब्रेकफास्टला आपण. मी बोललो ना काय, तुम्ही यूज करू सकाळी सकाळी. चालतच नाही आहे. लगेच रेडी. ठीक आहे, आपला हात जिंदाबाद. चला लेट्स गो फॉर भोजन, नंतर कामावर. No way I'd let you say bye. यायला आम्ही आलो तर आहे, आमची विजिट झाली. चाललं दुसऱ्या विजिटला. बट पाऊसच पडतो. मी छत्री नाही आणली, छत्री विसरलो. सरांनी आणली, पण किती लोकांनी. माझं आम्ही दोघं थोडंसे हट्टू आहे, म्हणून आम्हाला होत नाही, ते झेपत नाही एक छत्री. चालू आहे सेकंड आम्ही विजिटला. आईचा एरिया चांगला आहे, सिम्बायसिस वगैरे. हां, एरिया खरंच चांगला आहे. नुसतं इकडे थोडेसे रस्ते खराब आहेत. किती खराब आहे हे, काय हालत बघा रोडची. गड्डे बघा किती. छा आयला डेंजर आहे एकदम रोड. लोक कशी गाडी घेऊन चालले आहेत बघा. तो एरिया चांगला आहे, तिकडून वरती जातो ना, तो एरिया चांगला आहे. You said there ain't no reason, but I'll sit here every day, waiting for the moment I won't feel like I should stay. एसी बंद आहे का? हा 1 मिनिट चालू. No way I'd let you
सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ रोज वेगवेगळे असतात. अरे मग 7 दिवसाला 7 मेनू असतात, 14 मेनू असतात. अरे बापरे. तिथे थोडंसं वेटिंग करावं लागेल कारण आता लंच टाइम झालाय ना. हा. तर आता रश भरपूर असतो. पूर्ण नाव काय हॉटेलचं? रॉयल इंडियन्स का? एम्स्टरडॅमच्या बाजूला आहे. हा, रॉयल इंडियन. रॉयल इंडियन्स. अरे वा. मग तिकडेच लंच करू सर. मस्त जेवण आलं आहे, थाळी आली आहे. आता आम्ही जेवण सुरू करू. चला जेवण सुरू करू. आम्ही लंच करून जाणार फील्ड विजिटला दुसऱ्या. गाईस किती मस्त आहे बघा ना इकडे हिंजेवाडीला. मस्त बांधलं आहे इकडे. खरी बिल्डिंग नाही आहे बट असं बघायला गेलं तर मस्त आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे मीटिंगला क्लायंटच्या. त्यानंतर घरी जाणार. आली गाडी. चला गाडी आली आमची. चलो चलो चलो. I'd let you say bye. Can we watch it fade away? Can we let it fade? झाली आमची विजिट सेकंड. आता चाललो आम्ही हॉटेलला. आता आराम बसणार, थोडासा आराम करणार, काम करून आराम करणार. मजा आली आज. मस्त सर भेटले आमचे. क्लायंट एक भारी होते, मस्त बोलायला होते एकदम. सरांच्या ओळखी नातेवाईकच निघाले असं वाटलं. नातेवाईक नव्हते म्हणजे फ्रेंडसारखं होतं. सिनियर होते सरांचे. चला आता आम्ही चाललो आहे. कॅब केली आहे, त्याचं करून निघू आपण. 5198. सर आपका सच में नाम एडम है? आदम है कि एडम है? आदम है. आपका एडम लगा. हम लोग बोले कोई तो ऐसा फॉरेनर ड्राइवर आएगा. एडम. वो स्पेलिंग मिस्टेक होता है थोड़ा. हाँ नहीं कि नो प्रॉब्लम. ठीक है. हम लोग को मजा आया पढ़ने को. आता मी आलो परत हॉटेलवरती. सगळं आवरलं. आमची मीटिंग जायची. उद्या एक लास्ट मीटिंग आणि उद्या डायरेक्ट निघणार मग आम्ही घरी. तिकडे पण मला एक जायचं अजून पुढे. कुठे जायचं तेव्हा माहिती पडेल. मी पूर्ण आज फिरणारच आहे. म्हणजे उद्या पण जेव्हा जाईल तेव्हा बघ कुठे जाणार, कुठे निघणार आहे ते सगळं तुम्ही बघू शकता. सो स्टे ट्यून आहे. कंटिन्युअस होतं बाहेरच आहे. आता आलो रेडी झालं. आंघोळ केली मस्त. आता थोडंसं काम करणार, मग जेवणार आणि मग झोपणार. चला. वातावरण बघा पुण्याचं असं झालं आहे बघा ना एकदम. जास्त वाजले पण नाही आणि जास्त वेळ झाला पण नाही अजून. 7 वाजलेत नुसतं तरी बघा काय मस्त. तिकडे तर एकच नंबर आहे. हा एरिया पण थोडा चांगला आहे. बट रात्री लाईटचा इश्यू खूप आहे यार. इकडे आज लाईट नको जायला. आज झोप तरी नीट व्हायला पाहिजे माझी. आमची त्याचा एकच इश्यू आहे. झोप होत नाही आहे. नुसतं लाईट जाते येते. तर आता झाले संध्याकाळ. आम्ही कॉफी मागवली डॉल्टनमध्ये आणि दूधच जळालेलं होतं. पूर्ण कॉफीच जळालेली होती. प्यायची पण इच्छा झाली नाही. तरी पण पैसे भरलेत. महाग होती कॉफी. मग प्यायलो आम्ही. दुसरं आमच्याकडे काय पर्यायच नव्हता. आता जेवण मागवलं बाहेरून कारण की इकडे जेवण पण नीट नाही आहे. आम्हाला आवडलं नाही. डॉल्टन तुम्हाला सांगितलं त्या जसं काल आलो होतो डॉल्टनच्या हॉटेलमध्ये. तर आम्ही झोमॅटोवरून बाहेरच मागवलं. जेवण एवढं खास नव्हतं. आता ते येईल. जेवण आहे ऑन द वे. तर येईल ते बघू कुठपर्यंत पोचेल. चला काम झालं आहे. आता झोपायची वेळ. ओके. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. Tapos nakitiba vlog. Chala bye bye bye. Niga ka manahit ka tumala.